तर थेट जाणार आहोत आझाद मैदानात। त्या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण त्यांच्या लढ्याला यश आल्याबद्दल आनंद व्यक्त करतायत। काय आहेत या सगळ्याच मराठा आंदोलकांच्या भावना जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोज, एकीकडे वाशीत आपण जल्लोष पाहतोय, हे सगळेच मराठा बांधव जे आहेत ते जल्लोष व्यक्त करतायत। त्या ठिकाणी शाहिरी पोवाडे सादर केले जात आहेत आणि नाचत गात एक आनंद व्यक्त करतायत। आझाद मैदानातलं नेमकं काय वातावरण आहे, काय आहेत तिथल्या आंदोलकांच्या भावना? अगदी बरोबर आहे। आझाद मैदानात कालपासूनच मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक होते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि कालपासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत। रात्री हा निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर आज सकाळपासूनच या ठिकाणी आनंदाचं सुद्धा वातावरण आहे। आपल्या सोबत जे आहेत काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांना विचारूया। आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही बसला होतात आणि त्यामध्ये निर्णय होतोय, 8 वाजता हा जाहीर करणार आहे, काय भावना आहे? भावना म्हणजे हा निखळ आनंद आहे। हा आजपर्यंत केलेल्या कष्टांचा, सोसलेल्या यातनांचा, घेतलेल्या कष्टांचा हा आज आनंद म्हणजे शब्दात मांडण्यासारखा आनंद नाहीये। हा फक्त आज जल्लोष करण्याचा दिवस आहे। आम्ही आज आनंद हा शब्दात मांडू शकत नाही। हा 4 कोटी मराठ्यांचा आनंद आहे। हा एकटा डुकत्याचा माझा आनंद नाही, हा माझ्या गोर गरीब मराठ्यांचा, गरजवंत मराठ्याचा आनंद आहे आणि आनंद आम्ही आमच्या परीने, आमच्या ताकदीने हा मुंबईत साजरा करणार आहोत। फक्त आता आम्ही वाट बघत आहोत जरांगे पाटलांच्या आदेशाची। 8 वाजता बोलणार होते, थोडा वेळ लागेल, परंतु तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? तत्पूर्वी आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला आदेश देत नाहीत की आझाद मैदानातून तुम्ही जावा, विजय उत्सव तर साजरा होणार आहे। मराठा आरक्षण हे गोरगरिबाच्या लेकराला मिळालेलं आहे आणि अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे आपण बघितलंय सर्वांना आनंद होतो आहे, कारण जे आरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासूनचा जो लढा होता तो लढा पूर्ण होत असल्याचा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसत आहे। नक्कीच तुमच्याकडून या सगळ्यांच्याच भावना पुन्हा एकदा जाणून घेऊ। मात्र तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।